हाय नमस्कार, मी अलका चितळे. अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर चला आजचा ब्लॉग काय तर आज आपण गेलेलो होतो गणपती बाप्पाला. तर नाशिकमध्ये प्रसिद्ध असं मंदिर नवशा गणपती, नवसाला पावणारे हे गणपती बाप्पाचं मंदिर. त्याच्यानंतर तिथे सोमेश्वर मंदिर पण खूप छान आहे, म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तर त्याच्यानंतरून मग आम्हाला जायचं होतं तुळजापूरला. तर थोडी घाई गडबड होती, तर म्हणलं चला दर्शनं पटकन घेऊ आणि तुळजापूरला निघू. तर दादाच्या लग्नाची पत्रिका आमंत्रण पण द्यायचं होतं गणपती बाप्पाला. आणि पहिल्या स्टार्टिंगला विघ्नहर्ता आपला गणपती बाप्पा, की आपलं सगळं कार्य सुख समृद्धी व सुखाचं पार पडू म्हणून पहिल्या स्टार्टिंगला गणपती बाप्पाला आपण आमंत्रण देण्यासाठी गेलेलो होतो. तर चला आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला. तर तुळजापूर गावामध्ये आम्ही याला प्रवासामध्ये आम्ही समृद्धी महामार्गाने गेलेलो होतो. तर त्या रस्त्याने काही कुठं वगैरे म्हणजे हॉटेल वगैरे काही पाणी वगैरे काही नाही भेटत. तर मग आम्हाला पण एवढं माहीत नव्हतं. तर मग डायरेक्ट दिवसभर जेवण वगैरे काही केलेलं नव्हतं, काही नाही. सकाळी थोडा म्हणजे नाश्ता पण केलेला होता मिस्टरांनी, माझा तर उपवासच होता. आणि मग मेन तुळजापूरमध्ये पोहोचलोत आम्ही. तिथं पोहोचलं तर मग तिथं मेन तुळजापूरमध्ये तर मग तिथं एका हॉटेलवर थांबलो, जेवणं वगैरे केले. थोडंसं पहिले स्टार्टिंगला थोडंसं सूप घेतलं आणि त्याच्यानंतर उन्हाळ्या दिवसाचं काही जेवण वगैरे जात नाही. आणि तर या 9-10 वाजले होते आम्हाला तिथं पोचायला पण. तर मग मस्त असं थोडं जेवण वगैरे केलं आणि मग तिथं गेलो, रूम वगैरे घेतली. आणि म्हणलं चला आता आपले भोपी जे आहेत तिथले ते कदम म्हणून, तर आपल्याला त्यांच्या घरी जायचं होतं. तर आम्ही तुळजापूरमध्ये दुसऱ्या दिवशी पोहोचलोत. आंघोळ्या वगैरे झाल्या आणि मग त्यांच्या घरी गेलोत, भोपीच्या घरी. म्हणलं अगोदर त्यांची गाठ भेट घेतली. त्यांच्याच घरी आम्ही दरवेळेस मुक्कामाला असतो त्या ताईंकडे, पण कारण जास्त पब्लिक वगैरे असते त्याच्यामुळं मग काही आम्ही थांबलो नाही तिथं. कारण मिस्टरांना रात्रभर गाडी वगैरे चालायची असती, त्याच्यामुळं मग आम्ही तिकडं नाही थांबलोत, कारण त्यांच्याकडे जागा थोडी कमीच असते म्हणून. तर आम्ही मग इकडं रूम घेतलेला होता. तर रूमचा काही शूट वगैरे मी घेतला नाही. त्याच्यानंतरून ताईंची गाठ वगैरे घेतली, परडी वगैरे तिथं ठेवली, त्यांनी पूजा वगैरे केली आणि मस्त असं कल्लोळामध्ये आलोत. कल्लोळाचं पाणी थंडगार करतय दुःखाचा वेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतय दुःखाचा वेडा पार. तर कल्लोळामध्ये मी म्हणजे मागच्या वेळेस गायमुखामध्येच आंघोळ केलेली होती. तर आता यावेळेस मला कल्लोळामध्ये आंघोळ करायची होती, पण मग मिस्टर बोलले नको म्हणे, दुसऱ्या वेळेस करा, आता नको म्हणे. तर मग मी परडी वगैरे तिथं हे केली, पण परडी काही तिथं गायमुखातच आपण हे केलेली धुवायला पाहिजे. पण माझ्याकडून चुकून मी कल्लोळामध्ये हातपाय तोंड धुतले आणि आंघोळ करण्याच्या ऐवजी, आणि मग थोडंसं परडीला पण हे केलं, पोत वगैरे माळा वगैरे हे करून घेतल्या, कल्लोळामध्ये बुडून घेतल्या. आणि त्याच्यानंतरून मी पहिल्यांदाच गेल्यामुळं मला भीती पण वाटत होती की त्या खांबावरून पाय वगैरे सटकतोय का. पण आईचं सत्व खूप महान आहे, त्याच्यामुळं काही तिथं भीती काही एवढी वाटली नाही मला. पण तरी भीतीसारखीच गेलेली होती मी थोडीशी. पण खूप भारी वाटलं उतरल्यावर, पण अजून वाटायचं खाली जावं असं, एकदम मस्त बारावासारखं खूप मस्त फ्रेश वाटत होतं. उतरायला काही एवढं अवघड नव्हतं, पण आदिमाई शक्तीचं सत्व आहे, ती काही पडून झडून देणारी नाही आहे भाविक भक्तांना. खूप खूप लहान मुलं पण मग छोटे छोटे मस्त असे मज्जा करत होते कल्लोळामध्ये, आंघोळ्या वगैरे चालू होते त्यांच्या. तर मस्त कल्लोळामध्ये हातपाय तोंड वगैरे धुवून झाले आणि त्याच्यानंतरून आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात दर्शनासाठी. तर म्हणलं चला दर्शन वगैरे घेऊ. आणि तो दादा आता तिथं येणारच आहे भोगी वगैरे करण्यासाठी, जे आपले भोगी म्हणतात ना, त्यांच्याकडून परडी आपण घेतलेली असती, तर ते येणार येतं तिथं. तर मग आपण म्हणलं तोपर्यंत कल्लोळामधून आपलं जे काय असं ते पोहोचलेलं आहे मेन तुळजापूरमध्येच येत आता सध्या. तर पाहू शकताय तुळजापूरमधलं एक पूर्ण परिसर हा तुळजापूरमधला. कल्लोळापून आपण मंदिराकडे येतो आहे, तर हे पूर्ण मंदिरामधला मंदिराचा परिसर. तर आपल्याला करायचे आहे आता आपण इथं. तर आपला दादा येतो आहे, दादा नाही येते, आणि
अशी परडी घेतली. नशीब का माझं त्या दादा तेव्हापासून तोच पप्पाच्या जागेवर तोच करतो सगळं. तर मिस्टर बोलत होते की शिक्के मारून घ्यायचे का नाही, नको नको, पण म्हटलं घ्या मारून. आईच्या दरबारामध्ये गेलोय आपण आणि तसंच येऊन कसं काय चालणार. आपण एवढा खर्च वगैरे करून जातो आईसाठी, एवढं म्हणजे ते नाही कपड्याचं निघालं चालेल, पण म्हटलं शिक्के तुम्ही मारूनच घ्या आईच्या दारात गेल्यावर. तर मस्त असं तिथं कौल वगैरे लावला. तर जी आपली मन इच्छा काय असेल ती आपण बोलल्याच्या नंतरून जे आपल्याला ते पूर्ण होत असेल तर उजवीकडं नक्कीच फिरतो. पण जो दादा बसलेला आहे तिथं तो दादा लईच आगाव आहे, कारण एवढा आगाव आहे ना तो काही हात लावून देत नाही, पाठ लगेच गोटा ओढून देतो. लई आगाव आहे तो पुजारी मग कौल वगैरे लावला. त्याच्यातून आम्ही मस्त असं बाहेर आलो जाता आम्ही जाणारा म्हणजे दर्शनं वगैरे करणार आहे. तर दर्शन वगैरे झाले की मग आम्ही जाणारा. आता मी चाललेली आहे कदमताईच्या घरी. तर आता आपल्याला रिटर्नला रिटर्न म्हणजे आपण जाणार आहोत आता येडेश्वरीला. तर परडीला प्रसाद वगैरे म्हणजे नैवेद्य वगैरे देणार आहेत त्या. हो झाला का स्वयंपाक? हा ना आवरा लवकर परत लांब अहो वेळ लागला ना तिथं दर्शनाला त्याला. हा तर मग त्यांनी निवद वगैरे करून दिले. मग मी पूजा वगैरे केली परडीची आणि आपली येडेश्वरीला जायची थोडी तयारी पण चालू होती. आणि अजून परड्यावाल्या ज्या होत्या त्या पण येडेश्वरीलाच येणार होत्या. मग त्यांना बसने जायचं असल्यामुळे 4-5 जणी होत्या त्या. तर त्या गेल्या होत्या आम्हाला येऊस्तोवर, कारण त्या रात्री मेहनती त्यांच्या घरीच मुक्कामाला होत्या. आम्ही पण त्यांच्या घरीच मुक्कामाला असतो गेल्यावर. पण ह्यावेळेस काही आम्ही थांबलो नाही तिथं, कारण जागा त्यांच्याकडे थोडी कमी आहे आणि त्यांच्या घराचं पण काम चालू होतं. तर मग मी मिस्टर बोलले आपण इकडंच थांबू यावेळेस, दुसऱ्या वेळेस गेले. तर सुवर्णा धनाजी कदम. तर आम्ही तुळजापूरमध्ये आलेलो आहे. तर माझी परडी जी आहे तर ते गोपी, तर त्यांच्याकडूनच ही परडी घेतलेली गेली माझी. आणि माझ्या परडीला आता 3 वर्ष झाले. तर माझ्या गुरुनी मला यांचंच घर दाखवलेलं होतं, या सुवर्णाताईंचं. तर आम्ही आता परत ज्यावेळेस तुळजापूरला आलो तर ताईंकडेच आलो. तर आम्ही निवेद्य वगैरे दिले. त्यांचे ते दादा नाही आले तिकडं, मुलगा करतो आता. तर त्यांनी भोगी वगैरे दादानी केली आणि आता निवेद्य पाणी झाले. मिस्टराचं जेवण वगैरे झालं. माझं आता शुक्रवार आहे. तर चला आता आम्ही निघायची तयारी चालली आपली. तर आता आम्ही येडेश्वरीला जाणार येतं. आणि परत ज्यांना बी कोणाला यायचं असेल तर ह्या आमच्या सुवर्णाताई कदम यांच्या तिथं मंदिराच्या ज्येष्ठ पाठीमागच त्यांचं घर आहे. आणि खूप छान सांगायचं हा, आणि खूप छान असं स्वयंपाक वगैरे बनवून देतात पुरणपोळीचा ताजा एकदम, काहीच टेन्शन नाही आहे. आणि पूजा भोगी वगैरे दादा खूप छान करतो, कारण आमचं नेहमीच येणं जाणं असतं इथं. तर ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांनी नक्की इथं या. जाऊ द्या आता एवढ्या वेळेत झालं, आपण दुसऱ्या वेळेत जे आहे ना तर दुसऱ्या वेळेत जरा फॅमिली येऊ तर चांगली अजून व्यवस्थित हे करू. या तुम्ही आपल्याकडे कसं माहितीये का, कायम सगळ्यासाठी सगळं व्यवस्थित असतं. हा आणि कसं आहे आपल्याकडे मोजकेच लोक आहे ना व्यवस्थित करतात. बरोबर माहितीये का, लोकांना खोटं नाटकपासून आपल्याला ती मला आवडत नाही. बरोबर आहे. आता ही आपलं जे आहे ते परंपराच आहे ना पहिल्यापासून. गडबड करून काय करता, गडबड करायची पाठवून द्यायचं तिकडं, काय का तुमचं मी ना तसं नाही ना. गुरु म्हणले आहे लोकांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. हे आपलं महत्वाचं असतं ना. महत्वाचं बरोबर आहे. आता सकाळी पाड्यावाल्या होत्या सगळ्या गेल्या, आता आम्हीच लेट झालो थोडं. ती रात्री आलेली होती ताई. हा ना. हो रात्री ते 2 बायका काल 6 वाजता येऊन थांबलेल्या. हा आता दुसऱ्या वेळेस आम्ही सहपरिवार येऊ ना. तर मागच्या वेळेस कसा शिदा वगैरे आणला होता, तर ह्या वेळेस आता दुसऱ्या वेळेस येऊ. ते सांगू का, तुम्ही जर त्यावेळेस माणूस आला का तर माणसाचा असा एकामेकाला जीव लागतो. हा माणूस येतं, माहिती होतं, बोलतं. बरोबर आहे. आणि प्रत्येक गोष्ट कसं आहे, जर बोललं तरच आपल्याला कळती. बरोबर आहे ना. काय नव्हतं
सचिन नाव होतं त्याचं आडनाव माहीत नाही पण ते कंपनी. तर चला आता आम्ही निघत आहोत तुळजापूरमधून. तर म्हटलं चला थोडीशी खरेदी वगैरे करू, काही असं ना असं. तर विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती घ्यायची होती मला आणि आपलं तुळशी विंद्रायण वगैरे बघायचं होतं. तर म्हणजे श्रीकृष्णाचा पवा पण बघत होता स्टीलचा, वडिलांनी सांगितला होता पण तो काही दिसला नाही. मग म्हटलं चला बांगड्या वगैरे भरून घेऊ, चुडा थोडासा. तुळजापूरला गेलं म्हणजे चुडा भरून यायलाच पाहिजे, त्याचा नियमच आहे. तर म्हटलं चला. तर आणि परड्या भरायच्या असल्यामुळे मला अजून घ्यायचा पण होता 1-1.5 डझन. मग तो पण घेतला मी पण, 1-1.5 डझन भरल्या. आणि थोडी खरेदी पण केली, थोडं हिंडलो फिरलो थोडंसं मस्त. आणि म्हटलं चला आता येडेश्वरीला जायची थोडी चालू आहे. आणि उन्हाळा खूप ऊन असल्यामुळं बाहेर तर निघूच वाटत नव्हतं, इतकं ऊन का खूपच ऊन आहे. आणि तुळजापूर तिकडं तर जास्तच ऊन लागतं आहे. आणि आपण जाणार आहोत आता येडेश्वरीला. आणि येडेश्वरीवरून आपल्याला जायचं आहे जेजुरीला. तर उन्हाची खूप धावपळ चालू आहे, थोडी दगदग चालू आहे. तर बांगड्या भरायचं काम चालू आहे माझं. तर त्या ताईला सांगितलं तर मोठ्याच भर बाई, तुला नको त्रास व्हायला. तर आम्ही पोहोचलेला आहोत आता येडेश्वरीमध्ये. तर चला आता आपण लागणार आहे तो नंबरला. काही एवढी गर्दी वगैरे काहीच नव्हती येडेश्वरीवर, थोडी होती. आणि प्रत्येक ठिकाणी मंदिरापाशी जिथं पुढेही गेलं तर कामं वगैरे चालूच होतात. तर मस्त वाटलं, फ्रेश वाटलं. आणि ज्यावेळेस आपण येडेश्वरीला तिकडं देवीला गेलो तर एकदम फ्रेश आनंद उत्सव वाटत होता, एकदम हुरूप वाटत होता देवापाशी गेल्यामुळे. तिथून येडेश्वरीपासून तर निघू वाटत नव्हते, इतकं भारी वाटत होतं, गार आणि खूप छान वाटत होतं. मंदिरामध्ये गेल्यावर बाहेर ऊन खूप होतं पण आतमध्ये एकदम मस्त गार वाटत होतं. तर बघू शकता येडेश्वरीचं. आणि येडेश्वरीपाशी प्रत्येक जे यायचं ते हळद म्हणजे असं लावायचंच 5 पायऱ्यांना, तेव्हाच वर जायचे. पण मी काही हळद वगैरे लावली नाही. ते हे होते काय म्हणतात त्याला दुकानवाले, ते म्हणले काही नाही आहे असं ताई, पहिल्यांदा ज्यांचं लग्न असतं त्यांच्या घरी लावायचे, पण आता जे येतं ते लावत राहतं. आणि स्पीकरवर पण सांगत होते पायरीवर हळद लावू नका आणि कापूर पण लावू नका, पण पब्लिक काही ऐकत नाही. त्यांचं चालूच होतं ते लावून जायचं. तर पाहू शकता बिचारे परड्यावाल्या पण चालले आहे आता दर्शन वगैरे करून. आता आम्ही चाललो दर्शनासाठी. तर दर्शन वगैरे झालं आणि मी मस्त असे येडेश्वरीपाशी असे दंडवत घेतला आहे. म्हणजे 10 घ्यायचे होते, म्हणजे 11-21 असे घ्यायचे त्याच्या मनाने. पण मला ना खाली घ्यायचं होतं, तर पैरीवर एवढी म्हणजे वर आल्यावर लक्षात आलं माझ्या. म्हटलं आता काय करायचं, मग तिथं खाली दर्शन घेतलं येडेश्वरीपाशी. आणि थोडंसं पुढं आलं नेमकी बाहेर निघण्याच्या गेटपाशी, मग तिथंच मी 5 दंडवत घेतले. आणि म्हटलं चला आता गर्दी पण खूप होती, लहान बाळं वगैरे होती, तर एवढी जागा नाही. त्यांनी तेवढ्यात तसेच जागेवरच घेतले मी. 5 पाऊल पुढं जाऊन घ्यावं लागतात, पण तिथंच घेतले जागेवरच. म्हटलं तर त्याची पैसे आपल्याला पावन आता निघालो आहेत आम्ही तुळजापूर आपलं जेजुरीला निघणार आहेत आता. मंदिर परिसरात जोराने गर्दी वगैरे एवढी काही नव्हती, मस्त वाटलं थोडंसं. या साईडला या झाले येडेश्वरीचे दर्शन. खूप गरम झालं, चाललोय आता जेजुरीला. तर खूप गर्दी आहे, चैत्र महिन्यात आजचा शेवटचा दिवस. तर पाहू शकताय तुम्ही हे येडेश्वरीचं परिसर आहे. दर्शन वगैरे छान झाले येडेश्वरीला. आणि आता चाललोय आता डायरेक्ट आम्ही यात जाणार आहेत पुढं, आपण खंडोबाला जाणार आहेत ना. केस सोडत आहेत माझे ते. निघालो आम्ही दर्शन वगैरे करून. आणि मला
बांधायचं होतं, बऱ्याच दिवसापासून बांधायचं होतं. हो 15. पण असं होतं की मोराचा पीस तर काढायचा आहे आणि भीती तर खूप वाटते. तर असं करता करता 2-3 वर्ष झाले मला गोंधायचं आहे. पण बस हाऊस लगेच खूप आहे. वाटतं. पण नॉनव्हेज पाहून असं त्या आवाजात जरी आला गोंधण्याच्या मस्तेरीचा तरी पण माझा जीव घाबरायचा. पण मी कसं तरी काळीच दट्ट करून थोडंसं म्हणलं काही हो करतं. ठीक आहे. पण मला आता आज लगेच काढायचा ती मूर्ती आईच्या दारामध्ये. आणि खरंच ती देवानी एक उरूप दिला आणि मी ते दादा, तुझं मुंडकं छोटासा मागे ना, महिना दादा. काढला. कारण मोराच्या पिसाऱ्याला मागे सर, मागे देवानी सर. म्हणजे आईने खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. म्हणून मग मी मोराचा पिसारा आणि श्रीकृष्णाची वासती काढली. आणि ते दादा मोठा काढीत होता तर मी म्हटलं नाही मला इथे कारण ज्यावेळेस गोंधन डबल गोंधतात त्यावेळेस मात्र जीवाची पूर्ण म्हणजे असं उन्हाळ्या दिवसामुळे पूर्ण आग झाली. पण चला देवाचं नाव घेऊन आईचं नाव घेऊन काहीतरी माझं तिथं गोंधून झाले येडेश्वरीपाशी. तर भरपूर मुलांनी पान देऊ का? भरपूर नंबरच लागलेले होते तिथं. तर ते पाठीमागं दादा आहेत ते म्हणत होते ताई तुम्ही रडतायत का घाबरू नका असे बोलत होते. बिनओळखीच होते. त्याच्यामुळे पलीकडे साईडला जोगती पण होते. ते पण म्हणे अगं ताई गोंद काय नाही होत उलटं पाठीमागून पण गोंद आपलं पाठीवर म्हणजे असं सांगत होते. ते पण समजून तर पुढंच उभे होते ते मागत होते रोडवर. तर मग त्या पण आल्या 2-3 जणी होत्या तिथं थांबल्या. कोण म्हणे त्यांनी पण म्हणजे आधार दिला थोडासा काही होत नाही एवढं वाटत घाबरू नको गोंद. तर त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या काही जरी लय त्रास आहे? सगळ्यांचंच आहे आणि माझी पण इच्छा आहे तर घेतलं बोललं मग मी. तर आम्ही आता इथून निघणार आहोत तर याला जेजुरीला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा. मोठे ब्लॉग आता इथून पुढं पाहत जा आणि सपोर्ट मला करत चला. शॉर्टच बघताय तुम्ही इथून पुढं ब्लॉग पण बघत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कारण आपला हा मोठा ब्लॉग आहे. आणि सगळं आदिमाई शक्ती येडेश्वरी म्हणजे तुळजापूरची देवी आणि येडेश्वरी सगळे देवाचेच आपले ब्लॉग राहत जाते. तुम्हाला आवडतील असे. तर आम्ही ब्लॉगमध्ये नवीन येतं थोडं आम्हाला समजून घेत चला. एकदा सवय लागली तर तुमच्यापर्यंत चांगले माझे व्हिडिओ येत जातील. पण मला त्याच्यातली एवढी माहीत नाही. माहिती होता एक आता थोडी माहिती होत चालली आहे. तर चला सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा. लाईकला विसरत नका जाऊ तुमच्या बहिणी.